ज्या प्रतिमाचं आता सायलीशी खूप घट्ट बॉन्ड झालाय ती ही प्रतिमा आहे. शिल्पा म्हणून असं वाटते की खरं तर हे डाग जाऊ नयेत. जेव्हा परत गायला लागली तेव्हा मलाच राहवलं नाही आणि इतकी घळाघळा मी रडत होते. सायली म्हणजे जुई रडत होती. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, ठरलं तर मग या मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आलाय. म्हणजेच प्रतिमा तिच्या घरी परत आली आहे. म्हणजेच शिल्पाताई माझ्यासोबत आहेत. ताई, कशा आहात? मस्त. तू कशी आहेस? अगदी छान. तुमचा आता चेहऱ्याचा कायापालट आहे. याआधी तुम्ही प्रत्येक वेळेस हा चेहरा दाखवला नाही. मध्यंतरी आत्ता ओपनच झालाय चेहरा. पण जेव्हा मेकअप रेडी होतो तेव्हा वेगळी प्रतिमा रेडी होते. म्हणजे आधी शिल्पाताई असतात, त्याच्यानंतर प्रतिमा. मेकअपबद्दल काय सांगाल, या लुकबद्दल? नक्कीच खूप बदल होतो. आणि मला आता हाही प्रश्न विचारला जातोय की चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करणार का, हे भाजल्याचे डाग कधी जाणार. पण मला असं वाटतं की आता ही प्रतिमाची आयडेंटिटी झाली आहे. तिचा एक वेगळा जुना चेहरा ठरलं तर मगच्या प्रेक्षकांना नक्कीच माहिती आहे. पण ज्या प्रतिमाचं आता सायलीशी खूप घट्ट बॉन्ड झाला आहे ती ही प्रतिमा आहे. म्हणजे खरं तर आत्ता मी साडी वगैरे लुकमध्ये आहे. हा रक्षाबंधनाचा लुक आहे. पण हाही एवढाही लुक नसतो. डोक्यावरून ओढणी, चेहरा झाकून घेणारी प्रतिमा ही सायलीच्या आज खूप जवळची आहे. त्यामुळे ती प्रेक्षकांचीही जवळची आहे. त्यामुळे मला अगेन शिल्पा म्हणून असं वाटते की खरं तर हे डाग जाऊ नयेत. पण आता कथा कशी वळण घेते आणि काय होतं त्याप्रमाणे ठरेल की या चेहऱ्याचं काय होतंय ते. खूप छान आहे हे. आणि म्हणजे माझी पण फेवरेट सिरियल आहे. मी पण न चुकता बघते आणि प्रत्येक घरात बघितली जाते. बरं, याच्या आधीचा सीन झाला आहे की अंताक्षरीचा सीन, आणि सायलीने सुंदर असं गाणं गायलं आहे. आणि ती मिठी, माझ्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा, कारण की ते इमोशन्स होते, ते सगळं होतं. तो सीन तुमच्यासाठी कसा होता? म्हणजे एका मुलीला तुम्ही तुमच्या मुलीला मिठी मारताय, पण हे तुम्हालाच माहिती नाही आहे की माहिती आहे. याबद्दल मला नाही माहिती, पण तुम्ही मला नक्की सांगू शकता. नाही, माहीत नाही आहे. त्या दोघींनाही आत्ता माहीत नाही आहे की त्या आई आणि मुलगी आहेत. पण मला असं वाटतं की हा सीन करताना कसं वाटलं याबद्दल मी ॲक्ट्रेस म्हणून बोलण्यापेक्षा तू आपल्या प्रेक्षकांना नंतर सांगावंस आमच्या गप्पा झाल्यानंतर की खरंच बघताना हा सीन कसं वाटलं शूटिंग बघताना. कारण तूही हे बघितलं असशील की जेव्हा आम्ही एकत्र आलो आणि मिठी मारली तेव्हा तो मास्टर शॉट होता. म्हणजे तो फक्त दुरून घेतला जात होता. खरं तर आमचे चेहरे वगैरे काही दिसत नव्हते. तरीही आम्ही दोघी इतक्या ढसढसा रडलो आहोत मिठी मारून. बरं, जेव्हा रिहर्सल केली तेव्हा एकदा मी मिठी मारली होती आणि फक्त बाजूला झाले होते. ॲक्च्युली जेव्हा टेक केला तेव्हा एकदा मिठी मारली, बाजूला झाल्यानंतर ती जेव्हा परत गायला लागली तेव्हा मलाच राहवलं नाही आणि इतकी घळाघळा मी रडत होते. सायली म्हणजे जुई रडत होती की त्या इमोशनमध्ये मी त्या टेकमध्ये तिला परत एकदा मिठी मारली आणि पुन्हा एकदा आम्ही ढसढसा रडलो. ह्यातलं काही रिहर्स नव्हतं. म्हणजे तू साक्षीदार आहेस, तर प्रेक्षकांना सांगशील की तू साक्षीदार आहेस. एक टेक्निकल रिहर्सल केली होती आधी मिठी मारण्याची. पण त्या सीनमध्ये ॲक्च्युली आम्ही गेल्यानंतर इतके घळाघळा रडलो. आणि तू हेही बघितलं असेल की डिरेक्टरने आमच्या कट म्हटल्यानंतर काही सेकंद शांतता होती. एरवी नॉर्मल सीनला कट म्हटल्या क्षणी सगळ्यांचा टाईमपास सुरू होतो. पण तिथून मी मिठीतून बाहेर येऊन आम्हीसुद्धा दोघींनी स्वतःसाठी वेळ घेतला, बाकी सगळ्या ॲक्टर्सनी वेळ घेतला आणि काही सेकंद पूर्ण शांतता होती सेटवर. मला असं वाटतं की हा इम्पॅक्ट असतो त्याचा. त्या भावनेनेच आम्ही तो सीन करतो आणि त्याचा तो परिणाम असतो. आणि ह्या मालिकेच्या बाबतीत आनंदाची गोष्ट आहे की ही जी भावना असते ती प्रत्येक वेळेला प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आहे. थँक्यू सो मच ताई, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.